शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि मराठी राजभाषा गौरव दिवस हे दोन उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात। या दोन उपक्रमामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु त्यातला एक कार्यक्रम किंवा उपक्रम असा आहे की तो विद्यार्थ्यांसाठी असतो। मराठी भाषेमधले जे नामांकित लेखक आहेत या सगळ्या लेखकांशी जर विद्यार्थ्यांचा संवाद झाला तर विद्यार्थ्यांना एक समृद्ध असा अनुभव मिळेल। या अर्थानं या उद्देशानं मराठी अधिविभाग दरवर्षी लेखकांच्या बरोबर विद्यार्थ्यांचा संवाद अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करतं। आजपर्यंत बऱ्याच अशा लेखकांबरोबर संवाद कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम फक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी नसून महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आयोजित केला जातो। दरवर्षी महाविद्यालयाचे मराठी भाषेचे विद्यार्थी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाला भेट देतात, विद्यापीठाला भेट देतात आणि त्या विद्यार्थ्यांना अशा लेखकांच्या बरोबर संवाद साधता येतो। म्हणजे गतवर्षी हा कार्यक्रम प्रत्यक्ष घेता आला नाही, कारण आपण सर्वजण कोविडच्या प्रादुर्भावामुळे आपल्या सगळ्या उपक्रमावर अशा मर्यादा आल्या। तर मराठी अधिविभागाने यावर्षी हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने अभिनव पद्धतीने घेतला आणि यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून या मराठी भाषेमधील साहित्यामधील नामांकित लेखक आहेत या लेखकांचे संवाद मुलाखतीद्वारे रेकॉर्ड करण्यात आले। यामध्ये 8 लेखकांचा समावेश झालेला दिसतो आपल्याला। ज्या नामांकित लेखकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, महादेव मोरे, माया पंडित, नामदेव माळी, कृष्णात खोत, किरण गुरव, संपत मोरे आणि प्रकाशक अनिल मेहता यांचाही समावेश झालेला दिसतो। या सर्व मुलाखती अतिशय चांगल्या पद्धतीनं मराठी अधिविभागाने रेकॉर्ड केलेल्या आहेत आणि त्या आता मराठीच्या विद्यार्थ्यांनाही सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि सर्वांना विद्यापीठाच्या शिववार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देत आहोत। खरं म्हणजे हा उपक्रम अतिशय अभिनव असा आहे आणि विद्यार्थ्यांचा अनुभव समृद्ध करणारा आहे असं मी मानतो। यामध्ये नामांकित लेखकांचं साहित्य कसं फुलतं याचा प्रत्यक्ष अनुभव सर्वांनाच आपल्याला मिळतो आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम भविष्यामध्ये सुद्धा मराठी अधिविभागाने करावेत आणि साहित्यिकांचा संवाद जो आहे तो सगळ्या साहित्यप्रेमीपर्यंत पोचवावा। माझ्या या उपक्रमाला निश्चितच शुभेच्छा आहे आणि या निमित्तानं मराठी अधिविभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक रणधीर शिंदे, प्राध्यापक नंदकुमार मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यातील अशा उपक्रमांना त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार सर्वांना। मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं मराठीतल्या नामवंत लेखकांच्या संवादाचा उपक्रम दूरदृश्य प्रणालीच्या द्वारे आम्ही आयोजित करत आहोत। शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग हा आरंभापासूनच वाङ्मयीन उपक्रमामध्ये अभिनव अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यामध्ये फार महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे। 1980 साली मराठी साहित्य प्रेरणा आणि स्वरूप या प्रकारचं एक फार महत्वाकांक्षी अशा प्रकारचं चर्चासत्र शिवाजी विद्यापीठामध्ये झालं आणि नंतरच्या कालखंडामध्ये देखील वाङ्मय भाषा आणि साहित्य विषयक फार महत्त्वाचे उपक्रम मराठी विभागाने आयोजित केले। याचाच एक भाग म्हणून नव्या काळात देखील आम्ही सर्वदूर मराठी भाषेच्या वाचकांच्या पर्यंत लोकांपर्यंत मराठीतल्या नामवंत लेखकांचा संवाद अधिक सर्वदूर पोहोचावा या निमित्तानं या भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्तानं आम्ही मराठीतल्या नामवंत लेखकांच्या मुलाखतींचा उपक्रम सर्वांच्या पर्यंत पोहोचवत आहोत। मराठी भाषा ही 8 शतकाहून अधिक रुजलेली, बहरलेली आणि विकसित झालेली आहे। भाषा साहित्याविषयी मराठी लेखक काय म्हणू पाहतो आहे, त्याच्या निर्मितीच्या खुणा काय आहेत, त्याच्या जीवन प्रवासाविषयी आणि त्याच्या निर्मितीविषयी, जीवनाविषयी आणि दृष्टिकोनाविषयी नव्यानं एका नामवंत अशा अभ्यासकांच्या संवादातून या लेखकांना बोलतं करण्याचा उपक्रम आम्ही आयोजित करत आहोत। ज्येष्ठ लेखक महादेव मोरे, राजन गवस, प्रकाशक अनिल मेहता, डॉक्टर माया पंडित नारकर आणि संपत मोरे अशा 3 पिढ्यांमधल्या वेगवेगळ्या संवेदन स्वभावाच्या फार महत्त्वपूर्ण अशा प्रकारची वाङ्मय निर्मिती करणाऱ्या लेखक लेखिकांशी हा संवाद आम्ही नामवंत अभ्यासकांनी त्यांना बोलतं केलंय, तर तो घेऊन तुमच्यापर्यंत आम्ही या माध्यमामधून येतो आहोत।
लेखकला जाणून घेणं हे एक फार अपार अशा प्रकारचं कुतूहल वाचक पक्षी आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये देखील असतं. तर या लेखकांनी आपल्या साहित्यामधून ज्या प्रकारचं भावविश्व मांडलेलं आहे, एका अर्थानं मराठी भाषेविषयी आणि वाङ्मयाविषयी एक भावसंपन्नता आणि विचारसंपन्नता या लेखकांनी मिळवून दिलेली आहे. तर या लेखकांशी संवादी कार्यक्रम सर्वदूर पोहोचावा म्हणून आपण हा भाषा संवर्धन 15 निमित्तानं उपक्रम राबवत आहोत. या संवादामध्ये आपण सहभागी व्हावं असं मला मनापासून वाटतं. डॉक्टर नंदकुमार मोरे यांनी या सर्व उपक्रमाचं संयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि निश्चितच या लेखकांच्या संवादाचा उपक्रम आपल्याला आवडेल असा मला विश्वास वाटतो. नमस्कार रसिक श्रोतेहो. शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त लेखक संवाद या उपक्रमामध्ये आज आपण कादंबरीकार नामदेव माळी यांच्याशी संवाद करणार आहोत. नामदेव माळी हे मूळचे विसापूर तालुका तासगाव इथले आहेत. सध्या ते सांगली जिल्हा परिषदेकडं शिक्षणाधिकारी म्हणून काम करतायत. आभाळदानी 100% निकाल तरवाड हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहे. त्याबरोबरच खरड छावणी या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत. शाळकरी मुलांच्या कविता, शिक्षकांची आत्मवृत्त, किलबिल गोष्टी, ज्ञानरचनावाद आणि चला लिहूया ही त्यांची संपादनं प्रसिद्ध आहेत. शाळाभेटसारख्या त्यांच्या एका वेगळ्या लेखनानं मराठीच्या वाङ्मयीन पर्यावरणामध्ये वेगळ्या विषयाची चर्चा घडवून आणलेली आहे. महाराष्ट्रातल्या अनेक नामवंत संस्थांचे वाङ्मयीन पुरस्कार त्यांच्या लेखनाला मिळालेले आहेत. असे एक वेगळ्या विषयांची चर्चा घडवून आणणाऱ्या एका लेखकाशी या निमित्तानं आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. चर्चेकडे वळण्यापूर्वी मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या आजवरच्या एकूण प्रवासाबद्दल आमच्या श्रोत्यांना ऐकायला आवडेल. माझा जन्म तासगाव तालुक्यातील कायम दुष्काळी भाग असलेल्या गावामध्ये झालेला. त्यामुळं माझा 1965चा जन्म म्हणजे 72चा दुष्काळ मी आता 3री-4थीमध्ये अनुभवलेला आहे. म्हणजे न कळत्या वयापासून ते बऱ्यापैकी कळायला लागल्यापर्यंत मी दुष्काळी भागातच राहिलेलो आहे, वाढलेलो आहे, वावरलेलो आहे. आणि दुष्काळाचे चटके सोसत असताना सामान्य माणसाला, गरीब घरातल्या माणसांना, शेतकरी मजुरांना काय सोसावं लागतं आणि आम्हा लहान मुलांना, शिकणाऱ्या मुलांना हे काय सोसावं लागतं हे अनुभवलेलं आहे. घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नव्हता, पण माझ्या इयत्ता 1लीपासून जे मला भेटलेले गुरुजी आहेत त्यांनाच शिक्षणाची आवड असणं किंवा गरिबाची मुलं शिकली पाहिजेत असं वाटणं, त्यामुळं आणि आई वडील जरी शिकलेली नसले तरी त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलं असल्यामुळं मी शिकलो. आणि शिकत असताना मग वाटेवरती जे जे शिक्षक गुरुजी भेटले त्यांच्या बोटाला धरून चालत असताना हळूहळू लेखनाकडं मी वळत गेलेलो आहे. लेखनाकडे वळण्यापूर्वीही मी ज्या गावात राहत होतो त्या गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं वातावरण होतं. क्रांतिसिंह नाना पाटील असतील, नागनाथ नायकुडे असतील, जी.डी. लाड असतील, हे सगळे स्वातंत्र्य सेनानी यांच्याविषयीचं कानावरती पडत होतं. काही डाव्या विचाराची मंडळी आसपास होती. त्यामुळं दुष्काळी भागातल्या लोकांनी 72च्या दुष्काळामध्ये काढलेला मोर्चा असेल, त्या मोर्चामध्ये माझी आई स्वतः सहभागी होती आणि एक रात्र तिनं तुरुंगामध्ये काढलेली होती.
म्हणजे हे सगळं नुसतं दुष्काळ अनुभवणं वेगळं आणि दुष्काळ घरात चालून येणं. बरोबर. आणि 72च्या दुष्काळामध्ये माझं आई माझी भावंड आणि मी आमच्या कुटुंबाचं स्थलांतर झालेलं होतं आणि काही काळ मी शाळाबाह्य विद्यार्थी होतो. आणि हे सगळं वातावरण लहानपणापासून अनुभवलं. त्याचबरोबर खेड्यातली संस्कृती असेल, सण असतील, उत्सव असतील किंवा रूढी परंपरा असतील, यात्रा असतील, जत्रा असतील, वारकरी संप्रदायाचे काही कीर्तन असेल, भारूड असेल, भजन असेल, हे सगळ्या पर्यावरणही माझ्या सभोवताली होतं. म्हणजे एका बाजूला हा नैसर्गिक पावसाच्या बाबतीतला दुष्काळाचा आवर्षणाचा भाग असला तरी दुसऱ्या बाजूला हे अनुभवाचं समृद्ध जगण्याचा जो एक भाग आहे आपल्या संस्कृतीतला, तोही मला अनुभवायला मिळत होता. आणि हे सगळं बरोबर घेऊन म्हणजे त्या काळामध्ये फार मोठं काही करण्यापेक्षा मला माझ्या कुटुंब जगण्यासाठी, चांगलं जगण्यासाठी किंवा कर्जाच्या खाईतनं बाहेर काढण्यासाठी मला शिकलं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, एवढा एक छोटा त्या काळातला हेतू होता. आणि मग आपल्या अवतीभोवतीची जी माणसं असतील, जे वातावरण मिळालं असेल, मग कॉलेजमधलं, महाविद्यालयात नाटकाचं वातावरण असू दे, मी ग्रंथालयात काम करायचो कमवा शिका योजनेअंतर्गत, त्या काळात तिथं मिळालेली पुस्तकं असतील, विद्यापीठामध्ये असताना मी अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनचा विद्यार्थी आहे, तिथं कमवा शिकामध्ये मला परत तिथंही ग्रंथालयामध्ये ड्युटी होती. या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत माझ्या जडणघडणीसाठी मग नंतर शिक्षक झालो. शिक्षक झाल्यानंतर वाटलं की मला आणखी काहीतरी मला वाटलं, म्हणजे मी कोकणात असल्यामुळं मला वाटलं की माझ्यापेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी पुढं चांगल्या हुद्द्यावरती सिनियर कॉलेज लागले, मी हायस्कूलला लागलेलो होतो. मग आणि कोकणात जरा बाजूला पडलेलं होतं, साहित्यिक सांस्कृतिक वातावरण तिथं थोडं मला पोषक नसल्यामुळं त्याच्यासाठी मला वाटलं की आपण तिथून बाहेर पडण्यासाठी मी स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्यांदा मी गट शिक्षणाधिकारी पदावरती रुजू झालेलो होतो. आता सांगली जिल्हा परिषदेमध्ये उपशिक्षणाधिकारी म्हणून काम करतो आणि शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार माझ्याकडे आहे. मी ओरिजिनल शिक्षणाधिकारी म्हणजे मूळ शिक्षणाधिकारी या नाही. सगळ्या प्रवासामध्ये आपण लेखक आहोत याची जाणीव कधी आणि कशी झाली? लेखक आहोत हे कळायला खूप, म्हणजे लेखक सिद्ध होणे खूप दूरवरची किंवा लांबची गोष्ट होती. पण शाळेमध्येच हस्तलिखित असतं किंवा काहीतरी कॉलेजमध्ये भित्तीपत्रिका असते, ते खुणावत होतं. आणि मी ज्यावेळेला शाळेत होतो त्यावेळेला गावामध्ये जसे लोकनाट्य तमाशा असायचा, तशी शेंगाच्या सुगीमध्ये, भुईमुगाच्या शेंगाच्या सुगीमध्ये कोल्हापूरची जी ऑर्केस्ट्रा कलापथक असायची ते असायचे. आणि ते बघत असल्यामुळं ते नाटक, ते काही छोटी नाटिका बघितली की वाटायचं की अरे आपण पण असं काहीतरी नाटक लिहू शकतो. नाटकात शाळेत असतानाच काम करायची, नकला करायची आवड होती. आणि मग रानामध्ये गेल्यानंतर शेळ्या राखता मी माळावरती बसून ते नाटक लिहिलेलं होतं. म्हणजे ते काय फार दर्जेदार नसेल, पण ते लिहावं असं वाटत होतं मला आणि मी ते लिहिलं होतं. आणि महाविद्यालयीन जीवनामध्ये मग NSSच्या माध्यमातून असेल, NCCच्या माध्यमातून असेल, मग काही चांगल्या प्राध्यापकांशी, डॉक्टर बाबुराव गुरव हे माझे महाविद्यालयीन काळातले गुरुजी आहेत, त्यांच्या सान्निध्यामुळं मला लिहिण्याची वाट तयार होऊ लागली किंवा संधी मिळाली. आणि शिवाजी विद्यापीठाचा मला अभिमान आहे. अप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनचा विद्यार्थी आहे त्याचाही मला अभिमान आहे. कारण शिवाजी विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये जो कथाकथन हा एक भाग होता, त्याच्यामध्ये मला NSSच्या शिबिरामधून जी गोष्ट मी सांगितली ती गोष्ट मला पुढे विद्यापीठाच्या युवक महोत्सवामध्ये सांगण्याची संधी मिळाली. आणि मग तिथं मला त्यावेळेला गोल्ड मेडल मिळालं होतं विद्यापीठाचं. आणि मग एक आत्मविश्वास आणि थोडीच आत्मप्रौढी काहीतरी आपल्या आतमध्ये येऊन मी लिहू शकतो किंवा मी थोडासा आहे काहीतरी असं वाटायला तिथून मला सुरुवात झाली. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही उमेदीच्या काळात कथाकथन करत होता, पण नंतरच्या काळात मात्र तुम्ही ते बंद केलं. हो. ते बंद करावं असं का वाटलं? त्याचं कारण असं की त्यावेळेला खूप कथा सांगताना मजा यायची नाही, आपण काहीतरी भारी आहे असं वाटायचं. कारण मी बोललो की लोक टाळ्या वाजवतात, मी किती भारी आहे असं ते वाटायचं, छान वाटायचं, मी श्रेष्ठ कोणीतरी आहे, मला इतक्या हास्या आणि टाळे म्हणतात. पण आमच्या हास्या टाळ्याचा हा जो फुगा आहे त्याला टाचणी लावण्याचं काम आपले डॉक्टर आनंद यादव सर,
डॉक्टर राजन गवस सर असतील, वसंत केशव पाटील असतील, हे जे त्या काळातले आमचे आदराची स्थानं असणारी लोक होती. त्यामध्ये राम बोराडे सर आहेत. यांनी सांगितलं की ह्या हास्या आणि टाळ्या ह्या तुमच्या वाङ्मयाला किंवा साहित्यिक दर्जाला नाहीत मिळत, त्या तुम्ही ज्या नकला करता त्याला असतात. आणि ते त्यावेळी सुरुवातीला कळत नव्हतं, ते काय म्हणतात ते समजत नव्हतं. ते समजायला मला जवळजवळ 5-7 वर्ष गेली असतील. आणि ते समजायला लागल्यानंतर ते सोडायला परत अवघड गेलं, कारण ते जे त्याचे गोड लागलेले होते किंवा आपल्याला काहीतरी मिळते असं वाटत होतं. पण एका टप्प्यावरती मी ते सोडून दिलं आणि पूर्ण कथा सांगणं, हे कथाकथन करणं हे पूर्ण बंद केलं. कारण स्टेजवरून बोलल्यानंतर मिळणारी प्रतिक्रिया ही प्रतिक्रिया मिळवण्यासाठीच काय केल्यानंतर लोक प्रतिक्रिया देतात किंवा हसतात, टाळ्या वाजवतात, त्या अपेक्षेनेच मी म्हणजे त्यांच्यासाठी मी कथा सांगताना बोलतो. आणि गंभीरपणे लिहिताना जे काय आहे, मला जे मांडायचं आहे त्याच्यासाठी मी लिहितो. हा दोन्हीमधला फरक समजला गेल्यानंतर मग खरोखरच मला सांगायला अतिशय आनंद वाटतो. आणि या सगळ्या मंडळींना मी धन्यवाद देतो की त्यांच्यामुळं मी गंभीर लेखनाकडं वळालो. सुरुवातीच्या काळात तुम्ही कथा लेखन केलं, बरोबर, आणि मग नंतरच्या काळात कादंबरी लिहावी असं का वाटलं? मुळात माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं कादंबरी लिहावं. पण डॉक्टर बाबुराव गुरव सर म्हणाले की तू आता कादंबरी लिहायला पाहिजेस. आणि कथेच्या क्षेत्रामध्ये मला काही फार म्हणजे नावाजलेलो मी नव्हतो, कारण कथाकथनात मी नावाजलो होतो, पण ते तोपर्यंत मी कथाच लिहित होतो. म्हणजे त्या कथा चांगल्या असल्या तरी ज्याला उत्तम असं म्हणता येईल इतक्या दर्जाच्या त्या नसाव्यात. त्यातल्या काही आहेतही, म्हणजे नाही असं नाही. मग असं वाटू लागलं मला हे, किंवा मला इकडं वळवण्यात ही गुरव सरांचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि मग मी विषयाच्या शोधात होतो. नंतर लक्षात आलं की अरे आपण जे जगतो आहे ते असं छोटं नाही आहे. म्हणजे कथेतून दुष्काळ मी मांडला असं तर छोट्या स्वरूपामध्ये तेवढीच एक घटना, तेवढाच एक प्रसंग. पण हे संपूर्ण जर जगणं यायचं असेल तर ते मोठ्या पटावरती यायला पाहिजे. म्हणून मग मी जे एका छोट्या गोष्टीत मांडू नाही शकत असं वाटलं, ते मांडायचं असेल तर कादंबरीसारखाच मार्ग किंवा तोच प्रकार हा उपयुक्त आहे असं मला वाटल्यामुळे मी कादंबरीकडे वळलो. कथा आणि कादंबरी असे दोन्ही वाङ्मय प्रकार तुम्ही हाताळलेले आहेत. काय फरक वाटतो लेखक म्हणून दोन्हींमध्ये? कथा म्हणजे कुठलाही वाङ्मय प्रकार दर्जेदार लिहिणं ही अवघडच गोष्ट असते, त्याला ताकद ही लागतेच. पण कथा घेत असताना एक छोटा परिसर त्याच्यामध्ये, एक छोटं विश्व असतं त्याच्यामध्ये, आणि त्याचा आकारानं पण ती छोटी असते, आणि त्यामुळे ते लिहिणं तसं तुलनेनं सोपं वाटतं. पण कादंबरी लिहिताना म्हणजे गंभीरपणे कादंबरी लिहायची असेल तर कादंबरी लिहिताना दम लागतो. म्हणजे एखादा छोटा दगड उचलणं आणि डोंगर उचलण्यातला जो फरक आहे, कारण कादंबरीचं स्वरूप हे असं थोडंसं खूप विस्तृत असतं, विषयाच्या दृष्टीनं असतं, अनुभवाच्या दृष्टीनं असतं, तुमच्या आकलनाच्या दृष्टीनं असतं. तुम्ही जो विषय मांडणार आहे त्याचं आकलन, ते मूळचं आकलन असणं, पुन्हा ते अधिक तुम्ही माहिती करून गंभीरपणे घेणं, यालासुद्धा खूप ताकद लागते. आणि मग त्यात अनेक घटना असतील, अनेक प्रसंग असतील, अनेक विचार एकमेकाला जोडलेले असतील, त्या विषयाला कुठून ना कुठून काही संबंधित असतील. हे सगळं एकत्रित हा एक डोलार आहे, म्हणतो मोठा डोलार आहे तो. आणि तो डोलारा तोलणं आणि तो तोलत स्वतःला तोलणं, स्वतःच्या विषयाला तोलणं आणि त्याचा बॅलन्स साधणं ही मोठी अवघड गोष्ट असते. मग कादंबरी ही अतिशय चांगली आणि आनंद देणारी गोष्ट असली तर ती सफल करण्यासाठी आपल्याला गंभीरपणे खूप अभ्यास पण करण्याची गरज आहे, ती समजून घेण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं. आता तुम्ही तशा बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या वाङ्मयीन पर्यावरणामध्ये चर्चेत असलेले छावणीसारखी असेल किंवा खरड छाटणीसारखी 2 महत्त्वाच्या कादंबऱ्या तुम्ही आता लिहिलेल्या आहेत. पण या प्रवासामध्ये कथेचं बोट सुटलं असं काय वाटतं का? आता बोट सुटलं का असं वाटत नाही, पण मी आता एक दृष्टी तयार झाली
म्हणजे मला कादंबरी लिहायची आहे, मी चांगली कादंबरी लिहू शकतो, एक आत्मविश्वास मला आला. आणि मला असं वाटतं की अरे छोटं मांडण्यात काही हे नाही, हाशील नाही, किंवा छोटं मांडण्यापेक्षा हे चांगलं भरीव स्वरूपामध्ये आणि योग्य स्वरूपामध्ये लोकांच्या समोर जायला पाहिजे. त्यामुळं कथा लिहित नाही याचं मला दुःख नाही. कथा उत्तम कथा लिहाव्यात, लिहून येतात, पण मला आता कथा सुचतच नाही कथा. आता सुचली तर मला ती कादंबरी सुचते, कारण मी बघताना त्या विषयाकडे कादंबरी म्हणून बघतो. आणि पुन्हा कसं होतं, एखादा विषय असा डोकीमध्ये आपल्या आला की मग त्या बाजूनच पूर्ण विचार होतो. आणि पूर्वी पटकन जसं कथाकथन करताना पटकन प्रतिसाद मिळावा असं वाटतं, तसं कथा लिहिताना सुद्धा ती पटकन लिहून होऊन जाते, असा एक प्रकार असतो. पण कादंबरी लिहिताना मग मी एखाद्या विषयाकडे बघतो त्यावेळेला असं चटकन बघत लगेच प्रतिक्रिया माझी नसते त्याच्यावरती. मग कसं ठरवता की अमुक एक विषय हा कादंबरीचा विषय आहे, कसं ते स्वरूप त्याचं म्हणजे असं एकदम असं नाही पडत, ते म्हणजे सावकाश ते बीज पडत जातं. आणखी एखाद्या विषयावर आपण चिंतन करत राहतो. जसं की समजा खरड छाटणी लिहिताना की मी कॉलेजला असताना पण द्राक्षाच्या बागेमध्ये सुट्टीमध्ये कामाला जायचो. ते सगळं अनुभवलेलं होतं. माझ्या आसपासच्या असणाऱ्या शेतकऱ्याचं मी ते बघत होतो सगळं दुःख. एक द्राक्ष बागेवरती आधारित एक गोष्ट पण लिहून झाली होती माझी. पण नंतर लक्षात आलं की त्या गोष्टीत फारसं काय आपण मांडलेलं नाही, एकच काहीतरी भाग मांडलेला आहे, पण यात खूप काय आहे. मग ते हळूहळू एखाद्या विषयाचा आपण विचार करत जातो, ते आपोआप तुम्ही जसं बघत जाता तसं तुमची दृष्टी जशी विस्तारत जाते आणि तुमचा आवाका आपोआपच तो वाढत जातो. आणि मग कादंबरी म्हणून त्याच्याकडे बघायला सुरुवात होते. आणि आता बघतानाच विषयाकडं बघतो की यात मला कादंबरी दिसतेच, कादंबरीत असं बघण्याची पण दृष्टी तशी असते. आणि मग त्याचा विस्तार वाढत गेला की आपोआप ते होत जातं. तुम्ही आता म्हणाला की कादंबरी दिसते, पण मला असं विचारायचं की ती सुचते कशी? लेखक एखाद्या घटनेनं अस्वस्थ होतो किंवा त्याच प्रकारच्या घटनेनं वारंवार अस्वस्थ होतो. मग एखादीच घटना आपल्याला अस्वस्थ करत असते. म्हणजे हे जगात कितीतरी विषय आहेत. म्हणजे कादंबरी लिहायची म्हटलं तरी जेवढी माणसं आहेत तेवढी 10 विषय 20 विषयावरती कादंबऱ्या 100 कादंबऱ्या लिहिलेली लोक आहेत. पण एखाद्याच विषयावरचा काही गोष्टी घटना प्रसंग बघितल्यानंतर, वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर मी जो अस्वस्थ होत राहतो त्या विषयाचा मग तो विषय घुमत राहतो. तो विषय सातत्यानं डोकीमध्ये घुमत राहतो आणि त्या विषयाचा विचार होत राहतो. आणि त्या विषयाचा विचार होत राहिल्यामुळं म्हणजे समजा खरड छाटणी लिहिताना डोकीत खरड छाटणी, ते शेतकरी, त्यांचे प्रश्न हे सतत तेच. म्हणजे जसं की समजा मला एखादे घर बांधायचं आहे, घर बांधत असताना मी नुसती घरच बघत असतो, सगळी घरच मला दिसत असतात, दुसरं काही दिसत नसतं. मला गाडी घ्यायची असेल तर मग नुसत्या मला ज्या प्रकारची गाडीची तशाच गाड्या दिसतात. तसं मी त्या कादंबरीकडे एकदा कादंबरी म्हणून बघायला लागलो की मला दुसरं काही दिसत नाही आहे. आणि त्यातले प्रश्न आहेत ते मला तेच मला जागं करतात, तेच मला उठवून बसवतात. अरे ह्याच्याकडे तू बघायला पाहिजेस, हे तू लिहायला पाहिजेस. आणि मग त्या विषयावरचं आपली दृष्टीच तशी तयार झाल्यामुळं किंवा आपल्याला बघण्याचं मनातच सगळं तयार झाल्यामुळं ते बघत राहतो. त्यातल्या विसंगती शोधणं असेल किंवा त्याचे प्रश्न शोधणं असेल, एखाद्यावरचा अन्याय शोधणं असेल, अशा सगळ्या गोष्टी दिसायला सुरुवात होते. कोणत्याही कलाकृतीच्या निर्मितीआधी त्या कलाकृतीच्या निर्मितीचं बीज मनात पडायला काहीतरी एक निमित्त घडायला लागतं. छावणीच्या निर्मितीसाठी असं काही निमित्त आहे का? छावणीच्या निर्मितीमध्ये म्हणजे मी बोललेलो पण आहे की खरड छाटणीला संपता छावणीचं बीज माझ्या मनामध्ये पडलेलं होतं. कारण द्राक्षबाग हे कोरड्या हवामानाच्या प्रदेशात चांगली येते. म्हणजे डाळिंब, द्राक्ष, बोर, म्हणजे कमीच पाऊस लागतो आणि कमी लागतं. कमी लागतं याचा अर्थ पूर्ण दुष्काळ असतो असं नाही, हवा कोरडी लागते. तो भाग मी ज्या वातावरणात राहिलो तो तासगाव परिसराचा भाग तिथं आहे. पण शेतकऱ्याला आपली प्रगती करावीशी वाटते म्हणून
शेतकऱ्यांनी बागा लावल्या, मग कर्ज काढून बागा लावल्या, पण जेवढ्या प्रमाणात बागा झाल्या तेवढ्या प्रमाणात पाऊस नाही वाढलेला ना, किंवा जमिनीतलं पाणी नाही वाढलेलं. त्यामुळं जमिनीला हजारो छिद्र पाडली, 700-800 मीटर खाली गेलं तरी पाणी नाही. मग आपल्याकडे दर 4 वर्षानं साधारण दुष्काळ असतोच. खरड छाटणी लिहिण्याचा जो काळ होता तो दुष्काळ सुरू झालेला काळ होता. आणि मी जे खरड छाटणीत लिहित होतो ते पण द्राक्षबागेला पाणी कमी पडत आहे आणि टँकरनं लोक म्हणजे शेतकरी आमच्याकडचे खूप प्रयत्न करतात. पाणी नाही तरी पण मग शेततळं बांधतील, बाहेरचं पाणी आणतील, टँकरनं पाणी. म्हणजे काही शेतकऱ्यांनी डोकीवरनं बादली घागर पाणी आणून 2-2 किलोमीटरवरनं तेवढंच त्या वेलाला घालून बागा जगवलेल्या आहेत. म्हणजे एवढे प्रयत्न शेतकरी करतो. आणि हा सगळा भाग म्हणजे टँकरचे अपघात झाले, टँकर रस्त्यानं पळू लागले, असं सगळं वातावरण त्या कादंबरीमध्ये येऊ लागलेलं होतं. आणि त्याच वेळेला 3-4 साली जो दुष्काळाचं वातावरण होतं ते सुरू झालेलं होतं. आणि त्याच वेळेला छावण्या सुरू होणं, वर्तमानपत्रामध्ये बातम्या येणं. गावातला असाच एक तरुण मला भेटलेला होता की तो गावात दुष्काळाचा फायदा घेणारी काही यंत्रणा आहे त्याच्या विरोधात आवाज उठवत होता. हे सगळं मला दिसत होतं, ऐकायला मिळत होतं. त्यामुळं मला वाटलं की अरे आता छावणी तर खरड छाटणी तर संपत असली किंवा त्यातलं वातावरण वेगळं आहे, पात्र वेगळी आहेत, घटना वेगळ्या आहेत, पण पाणी प्रश्न आणि दारिद्र्य आणि शेतकरी तोच आहे पुढे. म्हणजे इथं टँकरनं पाणी घालायला सुरुवात होते खरड छाटणीमध्ये, पण छावणीमध्ये पुन्हा पाणी संपलेलंच आहे. आता बागा वाळून चालल्यानंतर खायला शेतकऱ्याला कर्ज फेडायला नाही म्हणून त्याच द्राक्षबागा काढण्याला सुरुवात. म्हणजे द्राक्षबाग काढून टाकली जाते आणि जो द्राक्षाचे वेलाचा मंडप आहे, लोखंड आहे, त्याचे भंगारला घालून त्यातून जगण्याचे प्रश्न सोडवले जातात. म्हणजे हे आपोआपच ते जोडलं गेलेलं आहे. दोन वातावरण किंवा तो परिसर, ती परिस्थिती, ते दारिद्र्य, तो दुष्काळ असा जोडला गेलेला आहे. म्हणून ते पुढे होतच गेलं, ते आपोआपच होत गेलं. वाचकांनी असं समजायचं का की छावणी हा खरड छाटणीचा पुढचा, आपल्याकडे काही लेखकांनी शिकवल अशा मालिका क्रमशः आहे, अशा मालिका नाही तशा अर्थानं ती नाही. तसं काय आहे काय तशा अर्थानंतर छावणी नाही, छावणीनंतर आणि असं काय आहे? तशा अर्थानं नाही आहे ते. नैसर्गिकदृष्ट्या ते वातावरण तसं असल्यामुळं ते लिहिलेलं आहे आणि तोच भाग म्हणजे ते जगणं लोकांचं आलेलं आहे, पण त्याचा भाग नाही. हा द्राक्ष शेती हा विषय आहे खरड छाटणीचा आणि दुष्काळ आणि छावणी हा विषय आहे छावणीचा. पण निमित्त झालं की लगेच लिहायला सुरुवात झाली सलग, असा हा भाग आहे त्याचा. तुमची लेखनाची पद्धत कशी असते? अशी म्हणजे पुनर्लेखन करता का, किंवा कादंबरीच्या आशय रूपबंधांबद्दल इतरांशी कोणाशी म्हणजे त्या क्षेत्रातल्या जाणकारांशी कोणाशी चर्चा करता का, किंवा चर्चेतनं आणि कोणी तुम्हाला काही सूचना केल्या असतील तर त्या स्वीकारता? म्हणजे काही लेखकांची भूमिका अशी आहे की मी जे लिहितो ते फायनल, मी कोणाशी चर्चा करत नाही किंवा माझं स्क्रिप्ट मी कोणाला कधी वाचायला देत नाही, असं. तुमची काय पद्धत आहे? असं काय या जगामध्ये कुणी परिपूर्ण नाही की मी लिहिलं ते अंतिम सत्य आहे. लिहिण्याच्या योगामध्ये आपण पूर्ण सत्य नाही मांडू शकत. तर माझी अशी पद्धत असते की पहिल्यांदा विषय येतो, मनामध्ये येतो, त्याच्यावरती आपण चिंतन करत जातो, विचार करत जातो. जसे काही मुद्दे येतील किंवा काही वेळा त्या विषयाच्या अंगानं त्याचे विभाग पडत जातात मनामध्येच, त्यानुसार मग काही मुद्दे काढणं असेल, बघत असताना, निरीक्षण करत असताना किंवा ओघानं काही गोष्टी दिसल्या असतील त्याच्या नोंदी असतील, वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील, हे आपोआप नैसर्गिकरित्या हे आपोआप टिपणं काढणं हा जो म्हणतो हा मुद्दा होतो. पुन्हा एकदा एक कादंबरीचा एक साधारण आकार मनामध्ये तयार होतो. मग त्याच्यासाठीच्या काही एक संकल्पना चित्र ज्याला आपण म्हणू, कादंबरीचं चित्र मनामध्ये तयार झालं तर ती कादंबरी कशी असावी याचा एक आराखडा पण मी कागदावरती कुठेतरी उतरवून ठेवतो. तो आराखडाच असतो, तो काय परमनंट नसतो, त्यात बदल होऊ शकतो. आणि मग कच्चं लेखन पहिल्यांदा होतं. म्हणजे कच्चं लेखन म्हणजे त्याला आपण पहिला खरडा म्हणतो ते जसं येईल, सुचेल, थांबत, काही वेळा सलग असं होत राहतं. हे पहिलं लेखन असतं. ते दुसऱ्या कुणाला वाचता येत नाही, ते फक्त लेखकालाच वाचता येतं, एवढं चांगलं लेखन असतं ते.
आणि मग दुसरं लेखन असते जरा स्वच्छ प्रतीवरती आपण करतो. ते ठेवून दिल्यानंतर काही कालावधीनंतर परत ज्यावेळी वाचतो त्यावेळेला मग लक्षात येतं की अरे यात बरंच काहीतरी नको असलेलं आलेलं आहे आणि बरंच काहीतरी लिहायचं राहिलेलं आहे. मग ते जसं ते चिखलाची मूर्ती करणारा मूर्तिकार करतो की अरे हे नाक फारच लांब झालेलं आहे तर ते बाजूला काढतो किंवा कान छोटा झालेला आहे तर नंतर त्याला चिकटवतो दुसरी चिखल आहे तो किंवा माती आहे ती. तसं या कादंबरीमध्ये करावं लागतं. नको असेल तो भाग काढून टाकावा लागतो, आणखी हवं ते घाल. मग त्यात खाडाखोडी, कंस करणं, बाण दाखवणं, खाली मजकूर लिहिणं, वर मजकूर लिहिणं, हे सगळं होतं. आणि साधारणपणे मग जरा बऱ्यापैकी तिसरी प्रत तयार होते. मग ही तिसरी प्रत कदाचित मी मित्रांना वाचायला देतो, चांगल्या आपल्यापेक्षा सिनियर लेखक आहेत, ज्येष्ठ लेखक आहेत त्यांना वाचायला देतो, चांगले वाचक असतील त्यांना वाचायला देतो. आणि मग हे वाचल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत राहतात. मग तुम्ही म्हणता तसं त्याच्या रचनेच्या दृष्टीनं आशय मात्र आपलाच असतो. मग ते त्याला पर्याय नाही. दुसऱ्याने सांगितलं तरी ते मला जे वाटतं ते मला जे सांगायचं आहे का ते त्यात आलंय का याच्यापासून मी ढळत नाही. तो पक्का माझंच असतं. पण रचनेच्या दृष्टीनं असेल किंवा काही मुद्दा सुटला असेल, निसटला असेल किंवा वाटलं आपल्याला मलाच पटलं की नाही हे म्हणतात ते बरोबर आहे, आपलं काहीतरी आपलंच चुकलेलं आहे थोडंसं विचार करताना, आपली स्पष्टता नाही आलेली या विषयाची, तर ते मी स्वीकारतो आणि मग असे बदल करतो. आणि दोन्ही कादंबरीच्या बाबतीमध्ये अशा मी प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत किंवा इतरांना वाचायला दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून समजून घेतलेलं आहे. खरं तर हे जडणघडण होताना काय मी असा उपजत काही कादंबरीकार वगैरे नाही, कोणीच नसावं असं मला वाटतं. त्याला काय ते पोषक वातावरण लागतं. आणि ही जी सिनियर मंडळी आहेत त्यांनी काहीतरी सांगितल्यामुळं, त्यातले बारकावे सांगितल्यामुळंच कादंबरीचा एक घाट ज्याला म्हणू आपण, मी म्हणतो रूपबंध काय असेल ते तयार काय लागतं त्याच्यामध्ये, काळ घडवत असतो, काळ घडवत असतो. समजो स्वतःची समज वाढत जाते. हे फक्त निमित्त ठरतं, गरजेचे असते फक्त निमित्त असतं. आणि वाचनामुळं इतर ह्याच्यामुळं पण ते घडतात. फक्त एकच एक असं नाही की दुसऱ्याला वाचायला दिलं म्हणून मला चांगलं झालं असं पण नसतं त्याच्यामध्ये. कादंबरीचं बीज मनात पडल्यापासून प्रत्यक्ष कादंबरीची निर्मिती हा जो कालखंड, हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये म्हणजे तुम्ही लेखकी असता, तुम्ही कुठंतरी नोकरी करत असता, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, इतर काही जबाबदाऱ्या असतात. या सगळ्या कालखंडामध्ये आपल्यातला लेखक जपताना जो एक मानसिक कोंडमार असतो, मानसिक संघर्ष असतो, कादंबरीचं बीज मनात पडल्यापासून त्या कलाकृतीच्या निर्मितीपर्यंतचा हा जो मधला कालखंड असतो, या कालखंडातल्या मानसिक संघर्षाबद्दल काय सांगा? खरं तर हा संघर्ष लेखक किंवा कवी असणाऱ्याला कायमचाच असतो तो. कारण छोटी छोटी घटनासुद्धा लेखकाला अस्वस्थ करत असते. कारण त्याला समोर दिसत असतं की अरे हे चुकीचं आहे आणि मला करायला भाग पाडत आहे किंवा मला मी करू नाही शकत आहे, त्यामुळं अस्वस्थ होत असतो आपण. म्हणजे विशेषतः नोकरी करताना हे जास्त घडतं. कारण आपलं पूर्ण वेळ दिवसाचा जवळजवळ नोकरीत असतो आणि मग राहिलेला वेळ कुटुंबात असतो. कुटुंबातले ताणेबाणे काय असतील ते तसं तुलनेनं सोपं असतं ते, कारण ती आपलीच माणसं असतात, एकमेकांना समजून घेण्याचा भाग असतो तो. पण नोकरीमध्ये हे ताणतणावाचे भाग जास्त येतात आणि काही वेळा जगताना बाहेरच्या जगण्यामध्ये पण ते येत असतात. म्हणजे समाजामध्ये वावरताना येत असतात. त्यांना आपण अस्वस्थ होतो. पण ती काही वेळा तर मी असं करतो की जी मला अस्वस्थता येते त्याचा मी आनंद पण घेत असतो एक वेगळ्या अर्थानं. म्हणजे मला माहिती असते की अरे हे मला आता त्रास देणारी गोष्ट आहे, पण खरं तर ही पुन्हा माझ्या लेखनातून दुसऱ्याची वाभाडे काढण्याची गोष्ट आहे. आज माझे हे वाभाडे काढतायत, मला आज त्रास देत आहेत, पण हे मी टिपून घ्यायला पाहिजे. आणि हे मग मी आतमध्ये साठवत जातो. ते मला जे अनुभव आहेत ते आतमध्ये साठवत जातो. काही वेळा त्याच्यावर नोंदी पण ठेवत जातो. मग त्या वेगवेगळ्या प्रकारे ठेवतो. असं कधी घडलंय का की एखादी गोष्ट आपल्या मनात आली आणि आपण ती नोंदली गेली नाही योग्य पद्धतीने, ती सुटली आपल्या ह्याच्यात, असं कधी घडतं का? पूर्वी तसं व्हायचं.
म्हणजे नोंदली नाही. सुटून गेली, तिचं काहीतरी आठवतंय, पण आपल्या डोक्यात जसा काही एक साचा होता ते काही आता मला येत नाही. म्हणजे आपल्या लेखनाच्या कक्षेत पकडता येत नाही. असं काही घडतं का? पूर्वी व्हायचं तसं, आणि किंवा आता एका दुसरी गोष्ट अशी घडते. पण आता तर मोबाईलसारखं साधन जवळ असल्यामुळं पूर्वी मी एसटीची तिकीट जपून ठेवायचो आणि त्या तिकिटावरती लिहायचो, किंवा काही चिटूर सापडेल की त्याच्यावरती लिहून ठेवायचं असं. पण आता एक मिटिंग चालू आहे, समजा काहीतरी वादविवाद झालेले आहे किंवा काहीतरी निर्णय घ्यायच्या प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे असं असेल, किंवा इतर ठिकाणी पण मित्र सापडतं काही येतं बऱ्याच वेळेला. मग ते जर शक्य असेल सहजगत्या तर मी ते मोबाईलच्या नोटपॅडमध्ये लगेच टाईप करून ठेवतो, किंवा मग आठवून ठेवतो की नाही हे आपल्याला लिहायचं आहे बरं का, किंवा हे आता लिहू शकत नाही आपण, नंतर लिहू आपण, मग रात्री घरात गेल्यानंतर. किंवा झोपेत असताना झोपण्याच्या वेळ पण, किंवा अंतरनं उठण्याची इच्छा नसते पण आठवतं ते आता हे लिहायला पाहिजे, मग दुसऱ्या दिवशी काही वेळा मग असं मात्र होतं, अरे काल काय लिहू आपण करायचं होतं, आपल्याला काय टाईप करायचं होतं, मग तो प्रश्न छळत राहतो आपल्याला, छळतो, अरे काय तर सुटते आपल्यातून. मग ते त्याचा आपल्याला स्वतःला त्रास देत मग ते काही वेळा मात्र निसटत असते. हे तुमचं नोकरीचं क्षेत्र जे आहे ते तुम्ही म्हणाला तसं धावपळीचं आहे, अनेक प्रकारच्या ताणतणावाचं आहे, अनेक प्रकारचे लोक आपल्याला भेटत असतात, ही सगळी व्यवधानं डोक्यात असतात. मग लेखनासाठी वेळ कसा काढतात? कारण हे नेहमीचं जगणं, धावपळ आणि आपली संवेदनशीलता जपणं, हे सगळं अनुभवणं, हा प्रत्यक्ष लेखनाचा काळ नसला तरी लेखनाच्या तयारीचा काळ असतो. म्हणजे मी एखादा अनुभव घेत आहे किंवा पाहतो आहे, मी प्रत्यक्ष कागदावरती नसतो लिहित, पण माझ्या आतमध्ये कुठंतरी ते लेखन चालूच असतं. म्हणजे असं नाही होत की मी आता लिहायला बसलोय आणि आता लिहितोय, असं होत नाही. ते माझा अनुभव घेणं हे एक प्रकारचं लेखन करणंच असतं, ते फक्त दिसत नसतं, आणि परत ते आतमध्ये गेलेले अनुभव परत कागदावरती काढणं. वेळेच्या बाबतीमध्ये म्हणाल तर हा बाकीचा अस्वस्थतेचा काळ सोडला तर लिहिण्यासाठी शांत काळच लागतो. शांत ती संधी शोधतो मी, मला कधी शांत. म्हणजे काही वेळा मी सलग महिनाभर 15 दिवस, म्हणजे पूर्वी रजा काढत नव्हतो मी, पण अलीकडच्या काळामध्ये मी कधीच रजा काढत नव्हतो, पण अलीकडं कधी 15 दिवस, महिना अशी रजा काढतो आणि त्या रजेच्या कालावधीमध्ये लिहितो. कारण एकदा लिहायला सुरुवात केली की मग सलग लिहिता येतं, पण लिहायला सुरुवात करण्यासाठी मात्र किमान एक 8 दिवसाची शांतता हवी असते. मग तो किमान 8 दिवस मिळाले तर माझं लेखन सुरू होतं. किंवा मी माझ्या नोकरीत आणि असं केलेलं आहे की लेखनासाठी म्हणून मी माझी नोकरी बदललेली आहे. म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये भरपूर ताणतणाव असतात, दबाव असतात. मग आमच्याकडं प्रशिक्षण संस्था आहेत शिक्षकांची, ज्याला डायट म्हणतात, जिल्ह्याच्या स्तरावरती आहे. ती लेक्चररची पोस्ट आहे, अधिकाराची पोस्ट नाही, शिकवण्याची गुरुजींची पोस्ट आहे. मग मी 2 वेळा स्वतः होऊन, म्हणजे तिकडं प्रशासनात लोक जायला मागत नाहीत, पण मला तिथे थोडा शांतपणा मिळणार आहे तेवढ्यासाठी मी, म्हणजे खरड छाटणी आणि छावणी ह्या 2 कादंबऱ्या कोल्हापूरच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये आल्यामुळं मला लिहिता आलेल्या आहेत. त्या काळामध्ये मी ते 2 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आणि मग त्यांचं पुनर्लेखन वगैरे करण्यासाठी मग नेहमीचा कालावधी कधीही आपल्याला चालू शकतो. मग असं जसं आपण स्वतःहून त्यासाठी वेळ काढणं हाच त्याचा मी मार्ग स्वीकारतो. तुमच्या पुस्तकांची जी शीर्षक आहे, आभाळदानी, तरवा, खरड छाटणी किंवा छावणी, ही शीर्षकं कशी कुठं सापडली? तर आभाळदानी जे दुष्काळी भागामध्ये पाऊस मागतात, मुलाच्या अंगावरचे सगळे कपडे काढतात, त्याला नागडं करतात आणि त्याच्या डोक्यावरती पाट, त्याच्यावरती चिखलाचा असा गोळा, चंकुबा म्हणतात, आणि मुलं पाऊस मागतात. म्हणजे ते घरातून बाई येते, त्या मुलाच्या डोक्यावर पाणी उठते, ते दोंडी पाणी ते काही भागात म्हणतात. आमच्याकडे ते पाऊस पाणी, आभाळदानी असं आम्ही गाणं म्हणायचो. आणि त्याच्यावरती ती गोष्ट होती, त्यामुळे त्यातला तो शब्द आहे, त्या गाण्यातला शब्द आहे पाऊस मागण्यामधला, तर तोच शब्द कथेचं शीर्षक म्हणून आलेला आहे. आणि कथेचं शीर्षक हेच संग्रहाचं शीर्षक झालेलं आहे. तरवाड शीर्षकाच्या बाबतीमध्ये, तरवाड ही एक वनस्पती आहे, झुडूप आहे. ते माळ रानावरती किंवा दुष्काळी भागामध्ये बांधावरती उगवतं, त्याला पिवळी फुलं येतात. बरं, त्याला जनावरं सुद्धा खात नाहीत, कुठलाच प्राणी त्याला तोंड लावत नाही, असं ते झुडूप आहे. ते झुडूप मात्र कायम हिरवगार असतं.
म्हणजे पाऊस असो दुष्काळ असो ते हिरवं असतं, पण त्याची वाढ होत नाही आणि ते मरत नाही, पण ते जगतं, स्वतःला जिवंत ठेवतं. तर माझ्या परिसरातली माझी जे काही भावंड आहेत किंवा शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, हे या झुडपासारखे आहेत. हे भारीच प्रतीक आहे. लेखकानं सुद्धा कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही काळात ह्या तरवाडासारखं टिकून राहिलं लेखकाला काळ येतो. तर तशी माणसं आसपास आहेत, ती गरीब माणसं, मोठी पण होत नाही तरी मरत पण नाही, असं ते शीर्षक सुचलेलं आहे. खरड छाटणी म्हणजे द्राक्षबागेची छाटणी होते. म्हणजे वेल असतो तो छाटला जातो परत फुटण्यासाठी, छाटल्यानंतर परत फुटतो. ही शेती करण्याची पद्धती आहे ती. पहिली ऑक्टोबर छाटणी किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये एक छाटणी होते, ती फळ छाटणी असते. म्हणजे त्यावेळी जर त्याच्या फांद्या छाटल्या तर त्यातून जे पालवी फुटते आणि पालवीबरोबर घड येतात द्राक्षाचे, त्याला फळं येतात पुढे, म्हणून त्याला फळ छाटणी म्हणतात. आणि द्राक्षाचं पीक काढून झालं, ती छाटणी असते. मग फळ छाटणीला थोड्या त्याला काड्या ठेवलेल्या असतात शिल्लक, मुख्य बुंदा आणि त्याला 2 मोठ्या फांद्या आणि त्याला बाकीच्या काड्या असतात. पण खरड छाटणीमध्ये मात्र मुख्य बुंदा असतो, त्याच्या 2 फांद्या असतात आणि बाकी सगळं खरडून काढलेलं असतं. म्हणजे काही शिल्लक ठेवलेलं नसतं. हे खरडून काढणं ही जी छाटणी आहे हिला खरड छाटणी म्हणतात. ही आणि त्यातनं परत काड्या तयार होतात, तिला पालवी फुटते परत, हा एक भाग आहे. तसं शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्याच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला काही वाईट प्रसंग येतो, त्याचं सगळं संपुष्टात येतं, सगळं नष्ट होतं, त्याच्या आशा मालवायला सुरुवात झालेली असते. त्यावेळेला एखाद्याचं वाईट व्हायला लागलं तर म्हणतात अरे त्याची पार खरड छाटणी झाली, म्हणजे त्याचं काही शिल्लक राहिलं नाही, त्याची खरड छाटणी झाली असं म्हटलं जातं. म्हणजे एक झाडाच्या बाबतीमध्ये होतं तेच माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा होतं. पण फुटव्याच्या अशा जिवंत असतात. पण ती जरी खरड छाटणी झाली, जशी त्या द्राक्षाच्या वेलाला परत पालवी फुटते तशीच माझ्या या माणसांना सुद्धा परत पालवी फुटते, परत ते उठतात. कितीही दुष्काळ पडलेले असले तरी तासगाव तालुक्यातली द्राक्षबाग नष्ट झालेली नाही, ती वाढलेली आहे. शेतकऱ्यासारखा जिद्दी आणि निर्मिती करणारा दुसरा घटक नाही. द्राक्षबाग काय आणि शेतकरी काय, हा दोन्ही सारखेच आहे. म्हणून ती खरड छाटणी हे शीर्षक आहे. छावणीचं शीर्षक लगेच सापडलेलं आहे, कारण छावणीचं पूर्ण जे वातावरण म्हणजे सगळी गोष्टच छावणीत घडते आहे. म्हणजे नुसती ती एकच छावणी आहे आणि काय सूचित करायचं ती दिसताना जनावरांची छावणी दिसते, पण आतमध्ये अदृश्य स्वरूपामध्ये किंवा लेखकानं अनेक प्रकारच्या म्हणजे सदानंद देशमुखांच्या तहानमध्ये जसं अनेक प्रकारची तहान आहे, प्रत्यक्षातली पाण्याची तहान आहे बरोबर, पण त्याच्याबरोबर त्यात राजकारणाची तहान आहे, पैशाचा सोस आहे, तहान आहे, तशा अनेक छावण्या आहेत, लैंगिक ताण आहे. तसं यात काय तुम्हाला मांडायचं म्हणजे तसं आहे. कारण गावामध्ये जे बेकार मुलं आहेत त्यांचं पण एक टोळकं आहे, ते त्रास देतात गावातल्या लोकांना किंवा स्वतः काहीतरी ओरबडून घेतात, त्यांचे हेतू वेगळे आहेत. त्यांचा एक कंपनी एक छावणी आहे त्यांची, ती छावणीतच छावणी आहे ती. किंवा म्हातारी माणसं आहेत त्यांची छावणी आहे, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. किंवा जरी आमच्याकडे जनावरं आहेत म्हणून आमची जनावर आम्ही गुरं छावणीत आणलेलं आहे, पण जी जनावर सुद्धा नसतात अशी काही माणसं आहेत, विशेषतः दलित समाज आहेत, तर त्यांची पण एक छावणी आहे ना, त्यांचं एक वेगळं विश्व आहे. छावणीत दुष्काळात आनंद मानणारे आणि वारंवार दुष्काळात पडावा अशी अपेक्षा करणारे काही गट आहे, त्यांची एक स्वतःची छावणी आहे. म्हणजे त्या छावणीमध्ये सुद्धा अशा छोट्या छोट्या छुप्या छावण्या आहेत, त्या दिसत नाहीत पण ते आहेत, दबा धरून बसलेल्या छावण्या आहेत. छावणीमध्ये तुमच्या सुरुवातीला एक मेंढक्याची कथा येते, आहे आणि ती शेवटला सुद्धा तिचा संदर्भ येतो, किंवा काही लोकपरंपरेतल्या गोष्टी येतात, म्हणी येतात, येतात. हे कसं कुठनं मिळवलेलं आहे, किंवा तुमची जी भाषा आहे ती एकदम जिवंत वाटते भाषा, ही भाषा असेल किंवा लोकपरंपरेतले लोकसंस्कृतीतले हे संदर्भ असते, हे कसे हे केलेले आहेत? मी सुरुवातीच्या प्रश्नाच्या वेळी सांगितलेलं होतं, म्हणजे बऱ्याच वेळा त्यात भारुड पण येतात, काही अभंगाच्या ओळी येतात.
तर त्याच्या दोन गोष्टी झालेल्या आहेत. एक तर ते जगल्यामुळं पण आलेलं आहे, आणि मी हरिश्चंद्र थोरातांच्या बरोबर समीक्षक आहेत ज्यांच्यामुळं खरं तर माझ्या कादंबरीकडं, चांगल्या कादंबरी कशा असाव्या हे मला समजलं, उमगलं. त्यांनी मला एका मला वाटतं फणेश्वर रेणूंची कादंबरी आहे, त्याचं मराठी अनुवाद पण आहे. ती कादंबरी मुद्दाम वाचायला सांगितलेली होती. त्यात काही असे संदर्भ आलेले आहेत की म्हणजे कादंबरी असते म्हणजे काय असते, काय तर ते जे आपली सगळी पृष्ठभूमी आहे तिथं जे सगळं संचित आहे ते तो वास त्याला आला नाही, तो रंग, ती चव त्याला आली नाही, तर नुसतं बाकीचं मग निबंध होईल ना, ती निबंध होईल मग ते सगळं लोकजीवन त्यात यायचं असेल तर ह्या गोष्टी लोककथा यायला पाहिजेत, काही लोकोक्ती यायला पाहिजेत, म्हणी, म्हणजे ते काही गोष्टी नैसर्गिकच आलेल्या आहेत त्याच्या बोलण्याच्या योगामध्ये. तर ते मला जाणवलं की याचा आपण चांगल्या रीतीने वापर करू शकतो. ही ताकद आहे, या लेखनाची ताकद आहे. या छोट्या गोष्टी लोककथा असतील या, त्यामुळं मग काही वेळेला आपोआप ओघाण आलेले आहेत, काही वेळेला लेखकांची एक रचना करायची पद्धत असते, त्यानुसार ठरवून त्यामध्ये बसवलेल्या ह्या गोष्टी आहेत. आता ही भाषेच्या बाबतीमध्ये म्हणाल तर त्यात मला वाटतं मी दोन गोष्टी केलेल्या आहेत की भाषा सहज आणि सोपी कुणालाही समजावी असं होण्यासाठी जी वाक्यरचना आहे त्याच्यामध्ये छोटी वाक्यरचना करणं हा एक म्हणजे सरावाचा आणि तयारीचा भाग आहे, तो झालेला आहे माझा या सगळ्या आजपर्यंतच्या कालखंडाच्या या सगळ्या ओघामध्ये. त्यातली मग पात्रांची भाषा असेल किंवा एकंदरीत त्या कादंबरीची भाषा असेल, ही भाषा येत असताना सुद्धा जे जगणं आहे, म्हणजे सगळं महाविद्यालयात जरी आम्ही शिकत असलो तरी सगळं जगणं खेड्यात आहे. आणि पुन्हा असं कळत उमगत जातं की अरे लेखकानं नुसतं दिसतं ते बघायचं नाही आहे, तर लेखकानं डोळसपणे जाणीवपूर्वक काही गोष्टी बघायच्या. म्हणजे जसे प्रश्न बघतो आपण तशी भाषा पण बघायला पाहिजे. ते अभ्यासाचा भाग म्हणून किंवा माझ्या लिहिण्याची तयारी म्हणून, म्हणजे एखादा टिपिकल शब्द असा बाहेर पडतो. प्रत्येकाची भाषा वेगळी असते. म्हणजे जशी समाजाची भाषा आहे, एखाद्या जातीची भाषा आहे, एखाद्या प्रदेशाची भाषा आहे, तशी व्यवसायाची पण ड्रायव्हरची भाषा वेगळी आहे आणि शेतकऱ्याची भाषा, हमालाची भाषा वेगळी, कारण त्याच्या जगण्यातले संदर्भ त्याच्या भाषेत येतात. जर समजा मी जे पात्र आहे त्याची जगण्याची भाषा जर मी माझ्या लेखनात नाही घेतली तर मग टेलर बोलला काय आणि हमाल बोलला काय, काहीच फरक पडत नाही ना. म्हणजे तू मग ते पात्र नसतात बोलत, मग तो लेखकच बोलत असतो सगळ्यांना. तसं मग ते म्हणून ती भाषा म्हणजे अभ्यासाचा पण भाग आहे हा. म्हणजे जगत असताना हे मला मिळत गेलं ज्या वातावरणात राहिल्यामुळं म्हणी वाक्प्रचार, पण पुन्हा जाणीवपूर्वक सुद्धा कमावलेली गोष्ट आहे. आपण ही कमावलेली ही गोष्ट आहे. आता तुम्ही अभ्यासाचा उल्लेख केला, तो फार महत्त्वाचा आहे. कारण आपल्याकडं अशी परंपरा आहे, विशेषतः कवितेच्या बाबतीत जे न लेखे रवी ते लेखे कवी, किंवा अभ्यासाची काही गरज नसते की आपोआप वर्ण वगैरे येत नसते, असं अशा काही कल्पना आहेत. तर तुम्ही आता म्हणाला की कादंबरीकाराला अभ्यासाची ह्या अभ्यासाचं स्वरूप काय असतं, कुठल्या पातळीवर हा अभ्यास कसा करावा लागतो? म्हणजे त्या विषयाच्या तळाशी उतरायला पाहिजे. पहिली गोष्ट त्या खोलीत शिरायला पाहिजे, तर मग तुमची उंची वाढेल त्या कादंबरीची. मग म्हणजे जसं एखादा तुम्ही कशाचा अभ्यास केला? हा म्हणजे द्राक्ष बागेच्या वेळेला मी काही व्याख्यानं पण ऐकलेली होती की अनुभवलेलं पण होतं. मग पुन्हा ते तुटलेलं होतं मी. मग पुन्हा द्राक्ष बागेत जाणं, शेतकऱ्यांशी चर्चा करणं, जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्याशी बोलणं, आजारांची माहिती घेणं, औषधांची माहिती घेणं आणि ते परत जोडणं एकमेकाशी, मग त्याचं अर्थकारण समजून घेणं. विशेषतः वर्तमानपत्राच्या बातम्याचा मला जास्त उपयोग होत होता. पण छावणीच्या वेळी मात्र मी जाणीवपूर्वक लोकांना भेटलेलो होतोच, छावण्यांना भेटी दिलेल्या होत्या. छावणी लिहिल्यानंतर अगदी प्रकाशनाच्या थोडे दिवस अगोदर मी आटपाडीच्या एका छावणीला भेट दिली आणि तिथं गेल्यानंतर त्याचं वेगळं स्वरूप दिसलं. मग तिची अगदी छोटी गोष्ट असते, म्हणजे ती कादंबरीत जसं तसं कधी उतरतं, तर मी काहीतरी थोडं तरी त्यातलं बघायला पाहिजे.
मग तिथला कासरा असेल, दुधाची किटली असेल, ती कुठं ठेवली, कशी ठेवली, तो जो कोणी तिथं बसलेला शेतकरी आहे तो आपल्या मुलाशी कसा बोलतोय, तो कसं बोलतोय, ती जनावर कशी ही निरीक्षण असतात. ही तिथं गेल्याशिवाय तुम्हाला नाही, कल्पनेनं हे लिहू शकत नाही. कल्पनेनं तुम्ही रचना करू शकाल, काही पात्र कल्पनेनं घुसडाल त्यात, पण हा जीवनपणा त्याच्यामध्ये नाही आहे. मग छावण्यानं भेटी देणं, त्या लोकांशी बोलणं, मिसळणं. काही वेळा तरी मी रेकॉर्डिंग करून घ्यायचो, माझ्याकडे रेकॉर्डर होता. मग शेतात जायचो, काहीला भांगलणाऱ्या बायकांच्यात जाऊन मी बसलेले गप्पा मारत तिथं, त्यांच्याबरोबर बोल. किंवा साधी गोष्ट असते, रिक्षात बसल्यानंतर रिक्षावाल्याशी बोलायचं, कसं काय चाललाय धंदा तुमचा दुष्काळाच्या वेळेला. मग ते जे त्यांचं म्हणून एक रिक्षावाला पण आलाय माझ्या कादंबरी छावणीमध्ये. कारण जो भेटतोय, असं नाही की दुष्काळ खेड्यात पडलाय शहराला त्याचं काही नाही. बरोबर, खेड्यात दुष्काळ असला तर शहरातले दुकानं ओस पडलेली असतात आणि त्याचे चटके कापड दुकानदाराला पण बसलेले असतात. मग हे तुम्हाला जिवंतपणानं डोळसपणे अभ्यासाचा भाग म्हणून मला याच्यासाठी काय काय कुठं घडतंय. मला गुरव सरांनी सांगितलं होतं, मी सांगितलं तर मी छावणी लिहितोय, ते म्हटले नाही असं नाही करायचं. तर याच्यामुळं कशाचा परिणाम, कशावर परिणाम झाला दुष्काळाचा छावणीचा, ते सगळं आलं पाहिजे. मग अगदी माशांपासून वटवागळं, किडामुंगी आणि पोल्ट्री आणि त्यातली अंडी, इतक्या बारीक त्याचा परिणाम झालेला होता. म्हणून संशोधक जसा एखादा संशोधन करतो एखाद्या विषयाचा, तसं छावणी आणि दुष्काळ याचा मी असा अभ्यास केलेला होता. त्यात काही जनावरांना आजार होतात, जी प्राण्यांची विशेषतः चित्रणं आहेत, ती व्यक्ती म्हणूनच ती चित्रणं येतात परत, त्यांची ओळख होते त्याच्यामध्ये. तर ही चित्रणं लिहिताना सुद्धा आपण पाहिलेले प्राणी, अनुभवलेले प्राणी हे घेतलेले आहेतच त्याच्यामध्ये. पण एखाद्या प्राण्याला आजार झाला, दुष्काळात कोणकोणते आजार झाले प्राणी, आपण काय प्रत्येक वेळेला ते आजारी जनावर बघायला जात नाही आपण, किंवा आपण काय 24 तास छावणीत राहिलेलो आहे असं नाही आहे. मग त्याविषयी हे आजार होतात, बुळकांडी होतो, पोटाचे आजार होतात विशेषतः. मग या आजारामध्ये जनावरं कशी वागतात बघितलं ते लिहित असतो. पण मग मी विशेषतः पाळीव प्राण्यांच्या विषयीची पुस्तकं विकत घेतली आणि ते अभ्यासली. मग ह्या आजारात प्राण्यांची काय लक्षणं असतात, लोकांच्याकडून विचारून मिळालीच लक्षणं ती, पण अधिक जशा शास्त्रीय लक्षणं म्हणू आपण, शास्त्रीय कारणं म्हणू आपण, ती पण मला या पुस्तकांच्या मधून मिळाली. म्हणजे आपल्याला जेवढे सोर्स मिळतील तिथून त्या विषयाचा संशोधकाच्या दृष्टीने परिपूर्ण अभ्यास करणं ही माझी स्वतःची पद्धत आहे. मग ते वैचारिक लेखन असो, शाळाभेटसारखं लेखन असो, शाळाभेट लिहिताना सुद्धा प्रत्यक्ष शाळेत जाऊन ते बघून लिहिलेलं आहे. तसं छावणीसुद्धा प्रत्यक्ष जेवढा अभ्यास करता येईल तसा तो करून लिहिलेला आहे. तर आता तुम्ही सांगता छावणीसारखा, छावणीतला जो विषय आहे तो काही फार आदित्य राहून तटस्थ राहून लिहिता येण्यासारखा विषय नाही. तर प्रत्यक्ष छावणीत राहण्याचा कधी अनुभव घेतलाय का? मी मुक्काम नाही छावणीत केला, पण रात्री 12 वाजेपर्यंत मी छावणीत राहिलेलो आहे. मग गावातल्या छावणीत राहिलेलो आहे, काही सांगोला तालुक्यातल्या छावणीमध्ये जाऊन राहिलेलो आहे. म्हणजे माणसं झोपेपर्यंत राहण्यापर्यंतचा केले, म्हणजे मुक्काम नाही केलेलं, पण छावणीत भरपूर काळ फिरलेलो आहे. तुम्ही आता बोलता शाळा भेटचा उल्लेख केला. एकीकडे तुम्ही सर्जनशील लेखनी केली, लेखक म्हणून ही एक भूमिका झाली. त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या नाही म्हटलं तरी नोकरीशी, व्यवसायाशी संबंधित शाळा भेटसारखं लेखन असेल किंवा लेखन प्रक्रियेशी संबंधित तुमचं एक पुस्तक आहे, किंवा काही संपादित पुस्तकही आहे. काय फरक जाणवतो या दोन प्रकारच्या, आणि कशी कसरत तुम्ही निभावता? हे बाकीचं जे लेखन आहे, शाळा भेट असेल किंवा चला लिहूया असेल, तर तुम्ही काही प्रयोगही केलेत शिक्षणामध्ये, शिक्षणाच्या याच्यातले किंवा लेखनाच्या याच्यातले. म्हणजे चला लिहूयासारखं पुस्तक लिहिण्यापूर्वी तुम्ही काही कार्यशाळा मुलांच्या घेतलेल्या आहेत किंवा विद्यार्थी साहित्य संमेलनं घेतलेली आहे, आणि मग पुन्हा म्हणजे त्याचा काय परिणाम इकडे लेखनावर होतो का? म्हणजे इकडच्या लेखनावर बरा वाईट दोन्ही प्रकारचा तो परिणाम असू शकतो. आणि ह्या दोन्ही प्रकारच्या लेखनातला फरकही काय जाणवतो? दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. काय परिणाम होतो हा एक प्रश्न आहे, आणि दोन लेखन कसं. तर तुलनेनं हे नवीन निर्माण करणारं कादंबरीसारखं जे क्षेत्र आहे हे अवघड आणि कस लावणार आहे.
आणि शाळाभेटसारखं पुस्तक हे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्याचा केलेला तुमचा अभ्यास आणि त्यात केलेले तुम्ही प्रयोग आणि त्याच्याविषयी तुमचं आकलन आणि प्रत्यक्ष त्यातलं तुमचं काम याच्या आधारे म्हणजे जे आपण अनुभवतो त्या अनुभवाचा आधार घेऊन ते लिहिलेलं आहे. म्हणजे तेच कसं तुलनेनं शाळाभेटचं लेखन म्हणजे आता सोपं वाटतं, लिहिणं ते लिहिताना अवघडच होतं ते, कारण ते कसं लिहायचं हे मला पण माहीत नव्हतं. त्यामुळं त्याच्याविषयी पण मी राजा शिरगुप्पेची चर्चा केली होती, कारण त्यांचं त्यावेळेस पुस्तक आलेलं होतं, महाराष्ट्र दौरा त्यांनी केलेला होता त्याचा. तर तसं तुलनेनं आता सोपं वाटतं मला. कादंबरी हा नवीन निर्मिती असते. ह्या दोन गोष्टी झाल्या आणि ते अनुभवच असतं. आता मुलांच्यावर काय प्रयोग केले, हे मुलांना लिहितं करण्याचे, मुलांची काही संपादनं, कवितेची पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं केली, काही मुलांची स्वतंत्र पुस्तकं केली मुलांना लिहितं करून. तसं शिक्षकांना लिहितं करून 8 प्राथमिक शिक्षकांचे आत्मवृत्ती पुस्तक झालं. कदाचित वाटेल की हे सगळं करताना काय आपल्या वाईट परिणाम, काही वाईट परिणाम, चांगला अनुभव पण मिळतो ना तिकडचा. याचं कसं आहे, ज्यावेळी आपण परीक्षा करतो किंवा दुसऱ्याला शिकवतो त्यावेळेला आपण पण शिकत असतो. म्हणजे मी मुलांना शिकवतोय किंवा शिक्षकांना लिहायला शिकवतोय किंवा लिहून घेतोय, शिकवतोय म्हणण्यापेक्षा त्यांना लिहायला लावतोय आणि लिहून घेतोय, त्यावेळेला त्यांच्याशी गप्पा मारताना चर्चा करताना मला पण त्या सूचना आतमध्ये जात असतात. त्यामुळं माझं लेखन मी म्हणेन की त्याच्यामुळे समृद्धच होत आहे. हा तुमचा वेळ जातोय त्याच्यामध्ये, पण असं काय नसतं की आपण रोज एक कादंबरी किंवा वर्षाला एक कादंबरी लिहायची आहे आपल्याला. ती त्याचा परिपूर्ण असेल तरच लिहिण्याला अर्थ आहे त्यामुळं ह्या मुलांना लिहितं करणं असेल, शिक्षकांना लिहितं करणं असेल, याच्यामुळं याचा मला फायदाच झालेला आहे. कारण मग त्यातले जे बारकावे आहेत, आता मी मग म्हटलं दिसणं आणि बघणं याच्यामध्ये फरक आहे. मग त्यांना बघायला सांगत असताना माझं बघणं खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळे. म्हणजे आता मी सहजासहजी धाडस करत नाही कादंबरी लिहिण्याचं. मी आता याला मी पूर्वी वाटत मी कथा लिहितो, आज ही कथा लिहिली महिन्याने, आता तर असं नाही. आता लिहिताना मी त्याला कादंबरी लिहिणं ही धाडसाची गोष्ट आहे असं माझं विधान आहे. म्हणजे हे कधी कळतं तुम्हाला, 10 वेळा विचार केल्यानंतर. आणि मग शिक्षकांच्या सुद्धा लेखनाच्या कार्यशाळा घेतल्या, आपण मुलांच्या लेखनाच्या कार्यशाळा घेतल्या आणि त्यातून मग मी ज्यावेळी दुसऱ्याला सांगतो त्यावेळेला मी असा विचार करतो की अरे त्यांना जे मी सांगतो ते मला पण लागू आहे. अशा रीतीने मला लेखनावर, माझ्या लेखनासाठी तो चांगलाच परिणाम झालेला आहे. गेली तासभर आपण या विषयावर चर्चा करतो आहोत. या आधीचे सगळे प्रश्न लेखक म्हणून तुमच्यासाठीचे होते, माझ्या आस्थेचा एक प्रश्न आहे आणि मी तो अनेक वेळा जाणीवपूर्वक लेखकांना विचारतो की कोणताही चांगला लेखक हा मानवी हितसंबंधाचं व्यापक पातळीवरचं विधायक राजकारण आपल्या लेखनात करत असतो. लेखक म्हणून तुमचं राजकारण काय आहे? तर मी पहिल्यांदा कुणाला लिहिण्याचा अधिकार आहे असं म्हणतो की जो स्वतः माणूस आहे आणि माणूस पण जगतो आणि माणसाला माणसासारखं वागवतो, ज्याच्याकडं मानवता मूल्य आहे तोच लेखक होऊ शकतो. आणि या मानवता मूल्यासाठी जे काही राजकारण करावं लागतं ते राजकारण मी करतो. मग हे करत असताना मी कुणाची बाजू घेऊन उभं राहायचं, कुणाच्या बाजूने उभं राहायचं हे मी ठरवत असतो. आणि ते मानवता मूल्य म्हटल्यानंतर साहजिकच सगळे मानव समान आहेत. जो 100 मजली इमारतीमध्ये राहणाऱ्या एखाद्या उद्योगपतीला जो अधिकार आहे तोच ज्याच्या डोकीवरती छत नाही त्याला पण तेवढाच अधिकार आहे. तुम्ही आता म्हणालात की सर्व मानव समान आहेत, पण ते तसं नसतं. मग त्याला काय मी 100 मजल्याची इमारत बांधून नाही देऊ शकत, पण त्याचे प्रश्न मी माझ्या कादंबरीमध्ये मांडू शकतो आणि त्याला न्याय दिला असं म्हणत नाही, पण त्याला मी उभं राहण्यासाठी त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करतो मी. आणि हा मी माझ्या परीने करत असतो. मग छावणीमध्ये जी पात्र आहेत त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक दलित समाजाचे पण चित्रण आहे. कारण त्यात एक पात्र आहे की ते पूर्ण कादंबरीवर ते आहे, झपाटलेलं पात्र आहे ते, आणि ते परिस्थिती नसल्यामुळे न शिकलेलं, सगळं अंगात कविता लिहिणाऱ्याची ताकद असणारं पण नाही. मग त्याचा आवाज मांडणं, किंवा एक विधवा स्त्री आहे किंवा एक परित्यक्ता मुलगी आहे, तरुणी आहे, मग यांची बाजू कधीच येत नाही ना पुढे. मग हे ठरवून लेखकाला करावंच लागतं. नुसती छावणी
मांडणं, दुष्काळ मांडणं आहे का दुष्काळ तर आहेच, सगळ्यांनीच बघितलेलं आहे, पण ह्या दुष्काळात यांचं जगणं कसं काय आहे, हे कसं जगत आहे. म्हणजे दुष्काळाचा फायदा घेऊन एका सोसायटीचा चेअरमन जर उलटे सुलटे हिशोब मांडून एखाद्याची म्हैस ओढून नेतो, सहज ओढून नेतो, मग त्याच्या किंवा महसूल व्यवस्थेतील लोक आणि राजकारणातील लोक दोघं संगनमतानं काही गोष्टी करतात, मग त्यांना उघडं पाडणं आणि यांची बाजू घेणं हा एक डावपेचाचा किंवा राजकारणाचा भाग आहे, तो भूमिकेचा भाग आहे असं मला वाटतं. धन्यवाद. गेली तासभर आपण फार सुंदर आमच्या श्रोत्यांशी तुम्ही संवाद साधलात. शिवाजी विद्यापीठाचा मराठी विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये आपण सहभागी झालात, त्याबद्दल या दोन्ही संस्थांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि ह्या संवादात त्या तत्पूर्वी मला असं वाटतं की विद्यापीठासारख्या एका सन्माननीय संस्थेनं या ठिकाणी मला मुलाखत आपण घेतलीत माझी, मी तुम्हालाही धन्यवाद आहेत. पण विशेषतः शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे आणि इथले विभाग प्रमुख रणधीर शिंदे आणि नंदकुमार सर या दोघांचे आभार मानतो आणि आपण इथे थांबूया. धन्यवाद.